जय महाराष्ट्र में ज्योति फनसे गाव गुंडांना आवरा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। एक विवाहित महिला तिला त्रास देतो एक रोड रोमिओ आणि या सर्वांच्या विरोधात उभी राहते एक रणरागिनी आणि आपण या संपूर्ण विषयावरच आज चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत पुण्याहून आहे तेजस्विनी दुर्गे ज्या महिला आहेत त्यांनी या रोड रोमिओला चांगला चोप दिलेला आहे। तेजस्विनी तुझं खूप खूप स्वागत। तर सर्वात आधी एक विवाहित महिला जिला एक रोड रोमिओ गेल्या वर्षभरापासून त्रास देत होता, तू या सर्वांच्या विरोधात उभी राहिलीस, तू त्या रोड रोमिओला चोप दिलात, काय एकूण काय प्रकरण होतं, काय सांगशील? ॲक्च्युअली विषय असा होता तो की ती महिला जवळपास 1 वर्षापासून त्याचा सगळा त्रास सहन करत होती आणि ज्या दिवशी परवा दिवशी जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा ती खूप घाबरलेली होती आणि ती आमच्याकडे मदत मागायला आली की मला अशा पद्धतीचा त्रास होतोय आणि मला तुम्ही यातनं वाचवा। आणि सगळं ऐकल्यानंतर जेव्हा आम्ही तिला सल्ला दिला, आम्ही जेव्हा पोलिसांना फोन केला की असं असं आहे प्रकरण, पोलिसांनी तिला तिकडे बोलवलं, चौकीमध्ये बोलवलं, ती गेली सुद्धा। त्याच्यानंतर जेव्हा तिला घरी सोडण्यात आलं, तिच्या घराच्या एरियामध्ये तो मुलगा तिथे आला आणि परत तिला रोडवर मारायला लागला आणि तिच्यासाठी खूप घाणघाण प्रकारचे शब्द यूज करायला लागला असे आणि तिने लिटरली आम्हाला कॉल केला परत की ताई मला वाचवा म्हणून, हा माणूस मला इथे मारून टाकेल आता। एवढं सांगितल्यानंतर आम्ही तिथे पोहोचच तोपर्यंत त्या माणसाने दगड उचलला होता तिला मारून टाकण्यासाठी। हे सगळं झालं आणि जेव्हा आम्ही ती घटना बघितली त्याच्यानंतर आमचा तो प्रतिसाद झाला की ते थांबवण्यासाठी जे काही करावं लागलं ते त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून केलं। एक वर्ष झालं या संपूर्ण घटनेला की तो तरुण जो आहे त्या विवाहितेला त्रास देत होता, मग इतकी वर्षभर पोलीस काहीच कारवाई का नाही केली? जेव्हा वर्षापूर्वी ती पोलिसांकडे गेली होती तेव्हा तिला असं सांगण्यात आलं की तुझी पण काहीतरी चुकी असेल यात आणि मग हा आपण करू याच्यावर, आणि मग तिथनं ती गेली तिकडून निघून, तिथं तिची तक्रार घेतली नाही गेली। त्याच्यानंतर ती 3-4 महिन्यांनी परत गेली होती त्या ठिकाणी, तेव्हा सुद्धा तिला अशाच प्रकारचं उत्तर काही मिळालं आणि त्यानंतर ती डायरेक्टली आली, ती आमच्यापाशी आली। म्हणजे तिच्या मनात एक त्या प्रकारचं भेटलं की आपल्याला इथून काही मदत मिळणार नाही, आता आपण दुसऱ्या कुणाकडे तरी जावं किंवा असा व्यक्ती मी असं कोणीतरी शोधावं जो मला इथनं बाहेर काढेल। बरोबर। या तरुणानं तिला मारहाण केली किंवा एकूणच वर्षभर तिला जो त्रास देत होता हा गावगुंड, त्याचं वागणं चुकीचंच आहे, मात्र तुम्ही त्याला पकडून पोलिसांकडे का दिलं नाहीत? कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे? कायदा हातात घेणं असं नाही सांगता येणार। जर मी ती प्रतिक्रिया केली नसती तर ती महिला तिथं जर मेली असती किंवा तिला जर बरं काही वाईट झालं असतं तर याला जबाबदार कोण राहणार होतं? का मी तिथं पोलिसांची वाट बघणं ते गरजेचं होतं की मी तिथं पोलिसांची वाट बघत बसणं तोपर्यंत त्या महिलेला काहीतरी होणं? अशा कितीतरी घटना झालेल्या आहेत जिथं महिला कमी पडलेल्या आहेत आणि तिथं त्या ठिकाणी महिलेनी स्वतःलाच काहीतरी करून घेतलेलं आहे। कोल्हापूरची घटना असू दे किंवा ती पिरंगुटची घटना असू दे किंवा झालेली ती पिंपरी चिंचवडची घटना असू दे, महिलेनी ती वाट बघत बसायची का की कायदा कधी येणार आणि कायदा कधी मला त्यातनं बाहेर काढणार? मी जेव्हा ती घटना मी पाहिली त्यावेळेस तिथं जे करणं योग्य होतं ते मी तिथं केलं आणि असं नाहीये की मी कायदा हातात घेतला। त्या ठिकाणी पहिले मी पोलिसांना कॉल केला होता की पोलीस येतोपर्यंत त्या पुरुषाला, महिला म्हणून मी काय त्याला एक सबक शिकवू शकत होते तो मी तिथे शिकवलाय, मी कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेतलेला नव्हता। बरोबर। म्हणजे एकूणच काय तर या संपूर्ण घटनेकडे, अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात, पोलीस जेव्हा दुर्लक्ष करतात, काही कारवाई करत नाहीत किंवा डिले करतात, त्या अशा वेळेला कायदा हातात घेणं हे योग्य आहे। म्हणजे आपण आपला स्वरक्षणासाठी असं काही करणं हे योग्यच आहे। योग्यच आहे, स्वरक्षणासाठी महिलेनी असं पाऊल उचलणं गरजेचंच आहे, हे योग्य आहे, हे 100% योग्य आहे। पण महिलेनी असं पाऊल उचललंच पाहिजे। जर आज महिला स्वतःला वाचवू शकते तर ती 10 जणांना सांगू शकते की असं करा। जर मी ते पाऊल उचलले तर आज मी 10 मुलींना सांगू शकते की तुम्ही हे करा, तरच तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकता। तुम्ही स्वतःला कमी जास्त काही किंवा स्वतःला बरं वाईट करून घेऊन त्यातनं कोणीही बाहेर येत नाही। उलट अशा जी माणसं आहेत जी अशा प्रकारचं कृत्य करतात त्यांना उलट अजून हे मिळतो की यार मी खूप मोठा झालेलो आहे आणि मी अशा प्रकारचं कार्य करू शकतो किंवा याच्या प्रकारे जर मी अशा प्रकारे कुठलं वर्तवणूक केलं तर मला कोणी रोखणारं नाहीये, असं अजिबात नाहीये। इतर रोखणाऱ्या महिला भरपूर आहेत, हे मला तिथे दाखवून द्यायचं आणि मला प्रत्येक महिलेला हेच सांगायचं आहे, जर तुम्ही कुठल्या प्रकारचा त्रास अशा प्रकारे सहन करताय तर अजिबात करू नका, तुम्ही त्याला उत्तर द्या। कोल्हापूरमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती। एका विद्यार्थिनीला, एका तरुणीला जो रोड रोमिओ आहे तो त्रास देत होता आणि अशा वेळी त्या रोड रोमिओला जाब विचारायला तिचे वडील गेले होते की बाबा तू असं का करतोयस, पण त्या रोड रोमिओनं नंतर येऊन त्या मुलीच्या घरातल्यांना मारहाण देखील केली होती। असे प्रकार घडतायत सध्या की रोड रोमिओ जे आहेत अशा प्रकारचे गावगुंड आहेत त्यांना आता पोलिसांचा देखील धाक राहिलेला नाहीये। तर याविषयी काय सांगशील? राहिलेला तर अजिबातच नाहीये।
धाक तर अजिबातच राहिलेला नाहीये. जर राहिला असं तर अशा प्रकारच्या घटना थांबल्या असत्या आणि याला वाव मिळाला नसता असं माझं म्हणणं आहे. आणि या घटना थांबवण्यासाठी समाजाने सुद्धा तेवढाच प्रयत्न केला पाहिजे की जर अशी घटना तुमच्या समोर दिसत आहे तर समाजाने पुढे पाऊल उचललं पाहिजे की अशी घटना घडून देऊ नये. आज जर माझ्या घरासमोर अशी कुठली घटना घडतीये तर त्याला मी काय करतेय, त्याला माझं उत्तर काय आहे, त्याला मी कुठली प्रतिक्रिया देते, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. असंच नाही जी घटना घडेल त्या घटनेसाठी थांबवण्यासाठी मी काय करतोय हे बघितलं पाहिजे आणि हे प्रत्येक व्यक्तीने बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणजे एकूणच ही संपूर्ण जी घटना घडलेली आहे कोल्हापूरचीच म्हणा किंवा अगदी ही काल परवाची गोष्ट आहे, या संपूर्ण प्रकरणावरून कुठेतरी पोलिसांचा नाकर्तेपणा समोर येतोय. असं नाही म्हणता येणार ऍक्च्युअली. जेव्हा एखादी घटना तुमच्यापर्यंत पोहोचते किंवा पोलिसांपर्यंत पोहोचते तो जो कालावधी असतो त्याच्यामधला त्या कालावधीमध्ये अशी घटना होते. आज ती घटना 2 दिवसापूर्वी झाली आहे पण ती तुमच्यापर्यंत आज दुसऱ्या दिवशी पोहोचली आहे. 3 दिवसानंतर ती तुमच्याकडे पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये ती घटना झालेली आहे आणि नंतर त्याच्यावर आज ती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. असंच काही ते पोलिसांबरोबर झालेलं आहे. ती घटना झाल्यानंतर पोलिसांपर्यंत ते पोहोचणं आणि पोलीस तिथपर्यंत येणं त्यामध्ये काही होऊ नये म्हणून आपण त्याला प्रत्युत्तर देतो आणि तसं ते दिलं गेलं पाहिजे. एखादी घटना होतोपर्यंत त्याला सरकारी कुठली मदत मिळत तोपर्यंत आपण त्याची वाट बघत बसणं की आता पोलीस येतात आणि आता ती मदत करतील, तोपर्यंत जर कुठल्या महिलेला, तोपर्यंत जर कुठल्या स्त्रीला, तोपर्यंत कुठल्या मुलीला जर काही बरं वाईट झालं तर त्याचं कारणीभूत कोण? बरोबर. तर त्याचा कारणीभूत राहील तो समाज जो तो बघतोय, जी 10 माणसं ती बघतायत ज्याला ती उत्तर देत नाहीयेत. आणि समाजाने हे केलं पाहिजे की मी आज बाहेर आले तर 10 मुली माझ्या मागे येतील की नाही, आपण पण बाहेर पडलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे, आपण उत्तर दिली पाहिजे. बरोबर. असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. एकूणच आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, या संपूर्ण जी घटना घडली त्याचा तुमच्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम घडेल? राजकारणावर परिणाम आता तसं काही मी सांगता येणार नाही मला, पण मी एवढं नक्की सांगेल कुठल्याही महिलेला त्रास होणं आणि त्या वॉर्डातला जो काही व्यक्ती तिथं असेल, सामाजिक कार्यकर्ता जो काही असेल, त्यांनीही हे पाऊल उचलणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी चांगलं म्हणण्यापेक्षा तो समाज कार्यकर्ता आहे आणि त्यांनी हे करणं भाग आहे. हे त्याची जबाबदारी आहे जी त्यांनी पार पडली पाहिजे. तो मी असू दे, नाहीतर कोणीतरी दुसरा असू दे, किंवा माझे वडील असू देत, किंवा कोणी असू दे, त्या भागात जर तो कार्यकर्ता आहे, जर तो स्वतःला कार्यकर्ता म्हणतोय तर त्यांनी हे कार्य केलंच पाहिजे. त्यांनी स्त्रीला संरक्षण हे दिलंच पाहिजे. आज त्याची बहीण असेल, त्याची बायको असेल, त्याची आई असेल, किंवा त्याच्या वॉर्डातली कोणीतरी एक महिला असेल, त्यांनी संरक्षण हे दिलंच पाहिजे. बरोबर. तू या गावगुंडाला मारहाण केलीस, त्याला योग्य तो धडा शिकवला, ते खरंच खूप योग्य आहे. परंतु त्याआधी तू पोलिसांना विचारलंस का की बाबा तुम्ही का तक्रार नोंदवून घेतली नाहीत किंवा काही कारवाई अजूनपर्यंत का नाही झाली? विचारलं गेलं होतं. त्यांचं उत्तर असं होतं की जेव्हा त्या 1 वर्षापूर्वी जेव्हा त्या महिला तिथे गेल्या होत्या, जे पोलीस तिथे होते त्यांची बदली झालेली आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना काही सांगता आलं नाहीये. आणि आता त्या ठिकाणी जेव्हा आम्ही तक्रार द्यायला गेलो होतो तेव्हा दुसऱ्या पोलिसांची तिथे नियुक्ती झाली असल्यामुळे त्याचं मागील काळात जे काही झालं त्याचं आम्हाला काही उत्तर तिथून मिळालेलं नाहीये किंवा आम्ही त्याचा जाब तिथं दुसऱ्यांना विचारू शकलो नाहीये. नक्कीच. म्हणजे एकूणच पोलिसांचा नाकर्तेपणा काही अंशात आता तिकडे आहेच म्हणा, परंतु त्यांनी कारवाई केली नाही. अशा इथून मागे ज्यांची बदली नव्हती झाली त्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर प्रशासनाने काही कारवाई करावी का? त्यावेळेस त्यांनी का ती तक्रार नोंद करून घेतली नाही याचं माझ्याकडे आता उत्तर नाहीये, त्यामुळे याच्यावर मी आता काही सांगू शकत नाही. जर माझ्याकडे त्याचं उत्तर असतं तर मी नक्कीच सांगितलं असतं, कारण जोपर्यंत मला माहित नाहीये की त्यावेळेस कुठली घटना घडली होती किंवा त्यावेळेस पोलिसांचं आणि त्या महिलेचं कोणत्या प्रकारचं कॉन्व्होकेशन झालं होतं हे मला आता माहित नाहीये, त्यामुळे त्याबद्दल मी आता काही बोलू शकणार नाही. नक्कीच. म्हणजे दुर्गानं कायदा हातात घेतला, पोलिसांचा नाकर्तेपणा कुठेतरी समोर आला, पोलिसांनी कारवाई केली नाही, त्यामुळे स्वरक्षणासाठी का होईना महिलांना कायदा हातात घ्यावा लागलाय. नक्कीच. खरंच खूप धन्यवाद तेजस्विनी, तू इथे आलीस, आमच्यासोबत चर्चा केली आपण या विषयावर. खूप खूप धन्यवाद. आणि याच नोटवर आपण या गावगुंडांना आवरा या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.